यंग बॉयज क्रिकेट संघ राहताड आणि वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव यानंतर होणारा सामना आहे. जर का टॉस साठी येत नसाल तर पुढील संघाला स्पर्धेत भाग दिला जाईल, तुमचा संघ बाद केला जाईल. चला भोगेश्वर खांबे, योगेश आपला संघ घेऊन यायचा. योगेश चला 12 प्रतिनिधी पाठवा. यानंतर होणारा सामना वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव विरुद्ध यंग बॉयज क्रिकेट संघ राहताड कोळीवाडा. जर का संघ येत नसेल तर आम्हाला सांगा, दुसरा संघ आम्ही खेळतोय. भोगेश्वर क्रिकेट संघ खामदार यांनी माहिती संपर्क साधा. योगेश बसवत. यानंतर होणारा सामना असेल नांदगाव कोळीवाडा विरुद्ध भोगेश्वर खांबे. चला बिंदे. भोगेश्वर खांबे विरुद्ध नांदगाव कोळीवाडा. पंच सामना चालू करा. चला प्रतिनिधी पाठवा. गावराई संघाचा प्रतिनिधी पाठवा. मानगाव संघाचा प्रतिनिधी. हा चला खारगाव संघ माईशी संपर्क साधा. माईशी संपर्क साधा. या चेंडूवरती किती धावा आलेत पंच सांगा. डॉट बॉल. खामदा चल कुठे पांडे तू आहे का एंट्री घे फक्त. एंट्री घेऊन या. चला हॅलो अमर पाचला ये. मानगाव ना मानगावचा आला. चल सामन्याला सुरुवात. सामन्याकडे बोलतोय गावकुडा फलंदाज. गावराई मानगाव संघाकडून अमित. गावराई संघाच्या फलंदाजाचे नाव सांगा. चला भोगेश्वर क्रिकेट संघ खांबे टॉस साठी यायचं आहे. नाही मी नाही कोणाचे फोन घेणार नाही. चला भोगेश्वर खांबे विरुद्ध वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव. टॉस उडला जातोय. भोगेश्वर खांबे विरुद्ध वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव कोळीवाडा. सुंदरचा मारला फटका. एक ना फटका सोड एक फटका. 5 मिनिटं या मैदानावर. धावसंख्या किती. 4 धावांवर खेळतोय संघ गावराई संघ. मानगाव संघ शतरंज करतोय.
जा तू मला फोन कर. चला धावसंख्या किती? 6 धावा. षटक संपला. एक षटक समाप्तीच्या नंतर गावरान संघाची धावसंख्या 6. सुंदर असा मारला एक ना चेंडू फटका जातोय. बॅट खालून त्याच्या क्षेत्ररक्षण मानावर झेल सुटतोय. किती झाले? 8 ना. 8 धावा. संघाची धावसंख्या 8. टाइमपास नको तुझा. संघाची धावसंख्या 8. 8 धावांवर खेळतोय तो गावरान संघ. गौराई क्रिकेट संघ गावरान एक नावाजला संघ. 8 ना. 8 धावा झालेल्या आहेत. चांगला पिडअप करा. वेळ करू नका. माझ्याकडे वेळ कमी आहे. सुंदर असा टाकला चेंडू. सूरज चेंडू देखना चेंडू आणि जातोय तो निर्धाव. 8 धावांवर नानारे संघाने आपली एंट्री जमा करायची आहे. देवली कोणची आली काय? मानगावची आली ना. गौराई संघ आपली एंट्री जमा करा. नानारे संघ गौराई संघ आपली एंट्री जमा करा. फिल्डिंग लागायच्या ती एंट्री जमा करा. गौराई संघ. सामन्याला सुरुवात. एक सुरेख गोलंदाजी मारा करतोय. सुरेख फलंदाजी मानावी लागेल या मैदानावर. सर्व संघांना कळवण्यात येत आहे की जर का मेघराजाची कृपा आपल्यावरती घडली तर रबर बॉलने सामने चालूच राहतील याची नोंद घ्यावी. जर का मेघराजाची कृपा आपल्यावर घडली तर बाजूच्या विकेटवरती रबर बॉलने सामने खेळले जातील. बोल नाही देते. योगेश देते. आता लगेच देते. सामना लावायच्या आधी. नाही तुम्ही देखता घे. चला सामन्याला सुरुवात. दुसरा षटक. सुंदर असा मारला फटका. सुरेख फटका. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. एक सुंदर सुरेख देखना षटकार मारलेला आहे संघाने. चला पिढा पाडवा. अजून मला सामने खेळायचे आहेत. 1ला फक्त अर्धा तास राहिलेला आहे. नंतर 1 नंतर येणारे संघ 2 षटकांचे सामने होतील याची नोंद घ्यावी. तोपर्यंत माझे 10 सामने पूर्ण होतील आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. दणदणीत खणखणीत चौकार. वीस धावा झालेल्या आहेत. गावराई संघाच्या 20 धावा. शेवटचा चेंडू आणि सुंदर सुरेख चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संकल्प क्रिकेट संघ गावराई संघ 20 धावांवर खेळतोय. यानंतर होणारी जी लढत आहे ती वाबोगा नांदगाव विरुद्ध भोगेश्वर क्रिकेट संघ खांबे
कोच योगेश बसवत कर्णधार यांच्या विरोधात लढत होणार आहे ती वाघोबा क्रिकेट संघ मानगाव संघ दोनों मुरुड तालुक्यातील संघ असतील आणि मुरुड का चमत्कार कौन दिखाई गया मैदान के ऊपर वाघोबा मानगाव दिखाती है क्या भोगेश्वर खामदे दिखाती है। दोनों में बल्लेबाज मजबूत है, रोहित है और अपने लंकेश भाई है। दोन्ही कोळी समाजाची टीम आहेत आणि लढत मारेच मिळणार आहे मैदानावर। चला सामन्याला पुढाप करा, वेळ लावू नका मित्रांनो, तुमची स्पर्धा आहे समजा, आपला कुठेतरी एक स्पर्धा राहिली पाहिजे। हॅलो सुंदर असा मारला फटका, देखना फटका, सूर एक फटका आणि पंचांचा इशारा षटकार। 6 धावा, 6 धावा, 6 धावा झालेल्या आहेत। चेंडू आलेला आहे। आम्हाला माहिती आहे की आमचे मित्र पंच सोने आहेत, म्हणजे आमची टुर्नामेंट आणि साथी त्यांचे पंच सुद्धा नामांकित आहेत। आमची टुर्नामेंट एकदम सक्सेसफुल होईल। यूट्यूबच्या माध्यमातून होणारी स्पर्धा। सुंदर असा मारला फटका, सूर एक फटका, देखना फटका, सीमारी शप्पा, परत एकदा दणदणीत खणखणीत चौकार। 30 धावा झालेल्या आहेत। बॉल किती? तिसऱ्या षटकातील 2 चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि 30 धावा झालेल्या आहेत। माणगाव संघ एक नावाजलेला संघ फिल्डिंग करताना दिसतोय। सुंदर असा मारला फटका, सूर एक फटका, झेल घेतोय का पाहूया आणि झेलबाद चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल। पंचांचा निर्णय काय ते कळूया। लाईन मला वाटतं पाठी आहे, कारण आम्ही लाईन मारली, आम्हाला माहिती आहे। काल आम्ही अविनाश पाटील आणि मी या मैदानात लाईन पाडून गेलो, चौकार बाउंड्री सिक्सची। पंचांचा निर्णय कळूया, कारण आम्हाला माहिती आहे। बाद आम्हाला माहिती आहे, तुला दिसेल, कारण का आम्ही काल लाईन मारली या मैदानावरती संध्याकाळी की मेघराजा आला तर रबड बॉलवरती मॅच होईल। दोन्ही बॉलची मी काल व्यवस्था केली, कारण क्रिकेट टुर्नामेंट ही आपल्या स्वतःच्या सवलतीवर ठेवतोय आणि या ठिकाणी आज नवीन फलंदाज गावरान सेनाकडून येतोय नितेश। गावराई संघ यांनी आपली फिल्डिंगला जायच्या आधी एंट्री जमा करायची आहे। या लाईव्हच्या स्पर्धेत घरी घरी संघाचं नाव घेणं योग्य वाटत नाही। मांदाड आज देवडी कोण विजयी ठरला, नानार संघ विजयी ठरला आणि आता गावराई आणि मानगाव यांच्यामध्ये चालू असलेली लढत। खामदे संघ आपला काय डिसिजन ते कळवा आम्हाला। सुंदर असा मारला फटका, सूर एक फटका, देखना फटका, सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल। वाघोबा क्रिकेट संघ मानगाव कोळीवाडा विरुद्ध होणारी लढत खामदे कोळीवाडा। आई लक्ष्मीनारायणाला वंदन करून, एकविरा माते आगरी कोळ्यांच्या दैवताला वंदन करून, एकविरा मातेला वंदन करून, नणरायाला वंदन करून, गावच्या खेत्रीबाला वंदन करून या स्पर्धेचं शोभा वाढवत चाललेत सर्व संघ। सर्व आलेल्या संघांचा मनपूर्वक आभार। 31 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू। पुढाप करा, वेळ लावू नका आणि लगेच बॅट्समॅनच्या संघाने क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे, कारण वेळ कमी आहे, तुमची टुर्नामेंट समजा। वाईट बॉल, पंचांचा इशारा, अंतर धाव संख्या संघ पोचतो 32 धावांवर। संकल्प गावराई संघ यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा। एक माझे परम मित्र लंकेश कोळी, आमचे नाती बांधव, त्यांनी मला बोलतो की उद्या एक तुझ्या ह्याच्यातून एक लाईव्ह स्पर्धा झाली पाहिजे आणि ती लाईव्ह स्पर्धा आज घडवलेली आहे। षटकार, दणदणीत खणखणीत षटकार,
संघाची धावसंख्या होते 38 आणि 39 धावांचं आव्हान रोखून ठेवलेलं आहे ते मानगाव संघाला. बॉल घ्या, तुला बॉल घ्या, पंच बॉल घ्या, बॉल 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 फेका. श्रवण माईशी संपर्क साध. श्रवण म्हणक, श्रवण, हे श्रवण इकडे. चला, गावराई संघ मैदानाचा ताबा घ्यायचा. गावराई संघ वेळ लावू नका, चांगली फलंदाजी केला. समोरचा संघ सुद्धा मानगाव टप्प्यामध्ये जो गावाला खेळाडू खेळतात ते आज मुंबईत माझ्यासाठी आलेले आहेत. ते आमच्या मानगाव तालुक्यातील जुना तालुका आमचा मानगाव होता आणि आताचा नवीन तालुक्याचा तळा, त्या संघाकडे सुद्धा नामांकित फलंदाज आहेत की 2 ओव्हरमध्ये सुद्धा 38 धावा पूर्ण करायची हिंमत मानगाव संघात आहे. कारण त्या संघाला मी चांगला ओळखतोय. आणि मिठागर संघाचे कोच आपला संघ घेऊन आलेले आहेत. मिठागर संघ ए बाबू, मिठागर आणि खारगाव, नांदगाव आणि खामदा संपतात. नंतर होणारी मॅच असेल खारगाव विरुद्ध मिठागर. दोन्ही संघांनी यायचं आहे. त्यांचे कोच आलेले आहेत. आंबर्ली संघाचं आगमन होते या ठिकाणी. आमचे मित्र नमित जे आपल्या मैदानाची धुरा सांभाळतात, पटनी ग्राउंडचे मालकच समजावं लागेल ते नमित दादा. सतीची वाडी संघ कुठे आला असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. सतीची वाडी यंग बॉयज राहतात. माझे साथी समालोचक, माझे परम मित्र आणि आमचे वरिष्ठ समालोचक शिंदे दादा मास्टर, जेव्हापासून तळा तालुका झाला तेव्हापासून, तळा तालुका असोसिएशन झाली तेव्हापासून आम्ही शिंदे मास्टरांना ओळखतो. चांगल्या रीतीने आपली समालोचनाची धुरा सांभाळत असतात. कधी कुणावरती कुठल्याही गोष्टीचा बेथडगिरी न करता आपल्या येणाऱ्या भाषेतून, बोली भाषेतून आपलं समालोचन सादर करतात. तीही या ठिकाणी आलेले आहेत. ज्याने आमच्या तळा तालुका असोसिएशन घडवण्यासाठी तळमळ ज्यांच्या मनामध्ये होते ते स्वर्गीय आयु कैलासवासी केशवदादा लोखंडे, पहिले तळा असोसिएशनचे अध्यक्ष, तेही आमच्यातून निघून गेलेले आहेत. आणि आमचे पंच ज्याने रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव रोशन करून ठेवलं आणि मांदाडे गावाचं नाव रोशन केला ते आमचे पंच लाडके म्हणजेच मनोजदादा भगत, स्वर्गीय मनोजदादा भगत यांचं नाव थोडं कमी होईल. कारण तो आमच्या लक्ष्मीनारायण संघाचा नव्हे तर मांदाडे गावाचा सपोर्ट होता क्रिकेटसाठी. तो देवाने आमच्याकडून हुरकावून गेलेला आहे. आणि त्यांच्या स्मरणार्थ देखील याच मैदानावर पुढच्या वर्षी लाखाची स्पर्धा मी स्वतः भरणार आहे. त्यांना वर्ष पूर्ण झाला नाही म्हणून ही स्पर्धा भरली नाही, पण मनोज भगतची स्पर्धा मी जिवंत असून तर नक्कीच भरीन. चला, सामन्याला सुरुवात करा. पंच नेरुळगावचे सुपुत्र राहुल भगत उर्फ सोनू यांचे आगमन झालेले. त्यांचे देखील आमच्या मांदाड लक्ष्मीनारायण संघाच्या वतीने त्यांचे आम्ही आभार मानत आहोत. तुम्ही या ठिकाणी येऊन आसंगन करावं. कारण नेरुळगावातील पोरं प्रत्येक वेळेला मांदाड गावाला सक्रिय करत असतात. कोणी असो, ते निलेश असो, विनोद असो, यशवंत भगत असो, प्रवीण भगत असो, रवी कपले असो, नावं घेऊ थोडी कमी आहेत. कोण? प्रशांत. शशांक. शशांक नाम शशांक काय करते पाहूया. आपल्या संघासाठी किती धुरा सांभाळते का मानगावाला पाठवते चटकाच्या दिशेवर. फलंदाजचं नाव काय? भावेश. स्ट्राईकला भावेश. अमित. स्ट्राईकला अमित. नॉन स्ट्राईकला भावेश.
स्ट्राईकला भावेश. भावेश काय करतोय आपला बॅट खाली करून. पहिला चेंडू सुंदर सुरेख चेंडू मारला. शेल घेतोय का पाहूया. झेल सुटते. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धाव पूर्ण. संघाचा खाता खोलतोय 2 धाव मानगाव संघ. भावेशच्या अजून दणदणीत छटकार अजून बघितलंच नाहीत. आता पाहायलाच मिळतील या मैदानावर की मानगावच्या संघात किती ताकद आहे. या सर्व संघाने मला सहकार्य केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतोय. कोण वेळेचा भान ठेवा मित्रांनो. माझ्याकडे वेळ कमी आहे. नंतर 2-2 षटकांचे 1-1 षटकांचे सामने होतील. असं करू नका. राजस्थान उजवीकडे माझ्याकडून चेंडू टाकतोय. सुंदर असा पटका पावला आणि झेल सुटते आणि सीमारेषा पार. भावेशला भेटतोय जीवदान आणि संघ जातोय 6 धावांवर. यापुढील स्पर्धेचं समालोचन करतील ते आमचे शिंदे मास्टर. कारण का उद्याची अशी परिस्थिती आहे की उद्या मुंबई पोर्ट्स याच ठिकाणची काही वेकन्सी चालू आहेत. त्या वेकन्सी निमित्त सकाळी लवकर जायचं आहे. त्यामुळे शिंदे मास्टर यांच्या हातात माईक सोपवणार आहे. सुंदर असा चेंडू. सुंदर असा फटका. देखना फटका. 8 धावा पूर्ण झालेल्या आहेत मानगाव संघाच्या. 3 चेंडू 8 धावा. 1 चौकार 2 सिंगल. ही स्पर्धा माझी नवीन असेल तर अविनाश पाटील आणि स्वप्नील शिलकर आणि लैलेन्स स्पोर्ट क्लब लक्ष्मीनारायण संघाचे असेल. कारण मला मोलाचे सहकार्य केलेलं माझ्या बंधूने. वाईल्ड बॉल 9 धावा. मानगाव संघाचे 9 धावा. आणि आमचे खरोखरच आमचे जात बांधव आणि आमच्या नावाजलेले प्रसिद्ध रायगड जिल्ह्यामध्ये खेळतात ते मोहित दादा पाटील आलेले आहेत. त्यांचे देखील आम्ही अभिनंदन करतो. खारगाव संघाचे वेळेत वेळ काढून आमच्या लाईव्हसाठी आलेले आहेत. सुंदर असा मारला फटका. छटकार. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत छटकार. चेंडू बघा जरा. चेंडू मागा जरा. सहकार्य करा तुमची स्पर्धा सांभाळून. 6 धावा. तो बॉल बघ जरा. ए स्वप्नील बॉल बघ जरा. तो तर स्वप्नील जरा बॉल बघ. स्वप्नील बॉल बघ. स्वप्नील उठ जरा. स्वप्नील दिला. मला वाटतं स्पर्धेचा चेंडू पब्लिकने दिलाय. त्यांचं एक अभिनंदन करतोय. किती झालं स्कोरी. 15 धावा. आयलो बॉली. चला पंचांनी जुना बॉल घ्या आणि सामना चालू करा. चला फेका बॉल. बॉल फेका. चला बॉल फेका. वेळ करू नका. स्वप्नील बॉल घेतो जरा. नवीन पहिली ओव्हर चालू आहे. स्वप्नील तो बॉल बघ जरा. जा स्वप्नील. पहिली ओव्हर चालू आहे. बॉल बघ जरा. उठ लवकर. पहिली ओव्हर चालू आहे म्हणून नवीन बॉल दिला जातोय. स्वप्नील शिलकर तो बॉल घ्या जरा. कारण नवीन बॉल आहेत. जरा जा पटकन. किती झाला. कोणी. श्रवण शेठ या इकडे. चला सुरुवात. सामन्याला सुरुवात. देखना सामना. या मैदानावर मानगाव संघ खेळतोय. मानगाव संघ काय करतो आपल्यासाठी. कितपर्यंत लढत करतो पाहूया. सुंदर सुरेख फटका मारलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव देखील पूर्णपणे पार पडली. तिसरी धाव घेत आहेत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि चौथ्या धाव पाहूया. 3 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 18.
18 धावसंख्या झाले. पहिलं षटक चालू आहे. मी मगाचपासून सांगितलं की मानगाव संघ भावेश बोलला म्हणजे एकदम नामांकित ग्रामीण लेवलला खेळणारा खेळाडू आहे. मुंबईमध्ये जास्त नसतो, तो ग्रामीण ठिकाणी असतो. आणि आज माझ्या स्पर्धेसाठी ओल मैदानपासून तो संघ येतो. आणि माझाजी 1-2 चला मॅच बॉल आलेला आहे. स्पर्धेचा बॉल घ्या. रायगड प्रीमियरला खेळलेला खेळाडू आहे अमित दसाडे. आमचे जात बांधव मोहित पाटील सांगत आहेत, कारण ठीक आहे तरी चालेल, आमच्या एकदा छोट्याशा टुर्नामेंटला खेळतात. त्यांचंही अभिनंदन, तुमचंही अभिनंदन मोहित दादा. हॅलो. स्पर्धा पिडअप करा, वेळ नाही आपल्याकडे, वेळ नाही. अजून 5 सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. पहिल्या फेरीचे 5 सामने पिडअप करा. स्कोर सांग 20 20 18 धावा. चुकीची दुरुस्ती 18 धावा. एक षटकाची स्कोर. या स्पर्धेत सामना चालू होतोय. 18 धावा. जिंकते कोण हरतो कोण पाहूया. सुंदर फटका. सीमा रेषा पार होते का पाहूया. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या 19. अमित दसाले खेळतोय. स्वप्नील वाघोबा नांदगावची एंट्री घे. आगे आगे रे. चला 4 धावा. ते आज एंट्री बघणार आहेत आमची पोरं. किती झाला बोल. 23 धावा. माझ्याकडे मित्रांनो वेळ कमी आहे, टाइमपास करायला वेळ कमी आहे. नंतर आपण नक्की करू संध्याकाळी, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि टुर्नामेंट झालीच पाहिजे आज. चला 3 धावांची गरज. मारला चेंडू. आम्ही त्याने मारला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव देखील पूर्ण. आणि अशा पद्धतीने 1 धावांची गरज. हा सामना विन झालेला संघ आहे. मानगाव संघ